नमस्कार, मी संदीप देसाई. ड्रेस कोडची चौकट या आमच्या विशेष वृत्त मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिर्डीच्या साई मंदिरामध्ये भक्तांनी भारतीय पेहरावामध्ये यावं असं आवाहन करण्यात आलंय. मंदिर परिसरामध्ये अनेक ठिकाणी अशा आशयाचे फलक सुद्धा लावण्यात आलेले आहेत. साई मंदिराच्या आवाहनानंतर विविध स्तरातून समर्थन आणि विरोधही केला जातोय. अशा प्रकारे ड्रेस कोडचे नियम करणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखं असल्याची टीकाही करण्यात आली आहे. धार्मिक स्थळावर जाताना ड्रेस कोडची चौकट गरजेची आहे का, हा प्रश्न आता विचारला जातोय. शिर्डी पाठोपाठ आता इतर देवस्थानही हा ड्रेस कोडचा नियम लागू करणार का, आणि या ड्रेस कोड बाबत काय मतं आहेत हे आपण या वृत्त मालिकेमधून जाणून घेणार आहोत. आपण बघतोय शिर्डी संस्थानला भाविकांच्या प्रतिक्रिया तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यानंतर संस्थानं भाविकांना हे आवाहन केलं. हा कुठलाही नियम किंवा सक्ती नाहीये असं स्पष्टीकरण साईबाबा संस्थानचे सीईओ कन्हुराज बगाटे यांनी दिलेलं आहे. मधल्या काळामध्ये काही भक्तांनी अशी तक्रार केली की काही भक्तगण एक वेशभूषा जी घालून येत आहेत ती जरा आक्षेपार्ह आहे, अशा काही तक्रारी संस्थांकडे प्रशासनाकडे आलेल्या आहेत. त्यामुळे संस्थान प्रशासनानं अशी एक सर्व भक्तांना विनंती केलेली आहे की आपण मंदिरात येत असतो, पवित्र क्षेत्र आहे, आपल्या इच्छा आकांक्षा बाबांच्याकडे आपण प्रार्थनेच्या रूपात मांडत असतो. तेव्हा हे येत असताना आपण सभ्यतेचं पालन करावं किंवा भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा प्रदान केली तर उत्तमच. हे फक्त आव्हान आहे, त्यासाठी कोणताही ड्रेस कोड आपण निश्चित केलेला नाही. भक्तांना ही गोष्ट समजेल. आपण बघितलं की संस्थाननं बोर्ड लावलेले आहे, जिकडे तिकडे फलक लावलेत मंदिर परिसरामध्ये, आणि या सगळ्यामध्ये संमिश्र प्रतिक्रिया यायला लागल्यात. काही भक्तांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली. यावरच आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव कोल्हापूरवरून जोडले गेलेले आहेत. आनंद दवे संस्थापक अध्यक्ष ब्राह्मण महासंघाचे पुण्यावरून आपल्या सोबत आहेत, आणि त्यासोबतच आपल्या सोबत असणार आहेत माजी विश्वस्त शिर्डी मंदिर संस्थानचे सचिन तांबे. सचिन तांबे यांच्याकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याकडे जाऊया. महेशजी, अशी सुद्धा चर्चा, शिर्डीने हा नियम सुरू केल्यानंतर एकतर शिर्डी देवस्थाननं आवाहन केलं सगळ्या भाविकांना, त्यावर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं काय म्हणणं आहे, आणि तो निर्णय तुमच्याकडे लागू केला जाईल असं सुद्धा बोललं जात होतं, त्याबद्दल काय सांगा? काही तांत्रिक कारणांमुळे त्यांच्याशी संपर्क आपला तुटलेला आहे. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आनंद दवेंच्याकडे जाऊया. आनंद दवेजी, तुम्ही ब्राह्मण महासंघाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या भूमिका घेत असता. शिर्डी संस्थानच्या भूमिकेला किंवा त्यांनी जे आवाहन केलंय त्याकडे ब्राह्मण महासंघ कसा बघतोय? खरं तर खूप आधी सुद्धा आम्ही ही मागणी केलेली होती. तुमचे लक्षात असेल, आपल्याकडे त्याविषयी चर्चा पण झालेली एकदा. माझं म्हणणं असं, आपण थोडंसं वेगळ्या दृष्टीने या गोष्टीकडे बघू. आपण त्यांनी काय घालावं याला काही खूप बंधनं घातलेली नाहीयेत, काय घालू नये याला फक्त त्यांनी एक मर्यादा आणलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं कोणत्याही धर्माचा, कोणत्याही जातीचा समंजस व्यक्ती याला नक्कीच स्वागत करेल. कळत नकळत ड्रेस कोड प्रत्येक ठिकाणी असतातच. शाळा कॉलेजपासून सरकारी कर्मचारी कार्यालयामध्ये सुद्धा असतात. ते डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असं इथे जर जाहीरपणे सांगत असतील की हे करू नका, आपण त्याचं मनापासून स्वागत करायला पाहिजे. आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे की मंदिरं किंवा कोणतीही धार्मिक स्थळं ही पवित्र स्थान आहेत, ती आदराची, श्रद्धेची स्थान आहेत. लोक पिकनिकला आलेल्याच कपड्यात तसंच जर जात असतील तर नक्कीच चुकीचं, ते थांबवता आलं पाहिजे. ह्या दृष्टीने जर ते विचार करत असतील आणि काही ठराविक मर्यादा ठेवल्या असतील तर आपण त्याचं मनापासून स्वागत करायला पाहिजे. नवे माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या सर्वच धार्मिक स्थळांमध्ये अशा प्रकारचं एक ड्रेस कोड काय नसावं याला तरी बंधनं नक्कीच असावी. काय असावं याच्यावर मर्यादा कदाचित नाही घालता येणार, काय असावं हे ठरवता येणार नाही, पण काय नसावं नक्कीच ठरवता येईल. त्या अनुषंगाने आपण जायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. अगदी काय असावं, काय याच्यापेक्षा काय नसावं हे सांगितलं पाहिजे. सचिन तांबे सुद्धा आपल्या सोबत आहेत, माजी विश्वस्त आहेत ते शिर्डी मंदिर संस्थानचे. यानंतर आपण जाऊयात महेश जाधव यांच्याकडे. तृप्ती देसाई सुद्धा आपल्या सोबत जोडल्या गेल्या, त्यांच्या सुद्धा बोलणार आहोत. महेशजी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कसं बघतंय शिर्डीनं केलेल्या आवाहनाकडे, आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा सुद्धा या सगळ्या निर्णयामध्ये काय भूमिका आहे? नमस्कार. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंडर जवळपास 3042 मंदिरं येतात. त्यामध्ये प्रामुख्यानं महालक्ष्मी अंबाबाईचं एक मंदिर आणि ज्योतिबाचं एक मंदिर आहे. असं कोणतंही ड्रेस कोडच्या बाबतीमध्ये असा कोणताही कायदा करता पण येत नाही, आणि देवस्थान समितीनं असा कोणताही कायदा आणि बंधन असं केलेलं नाही आहे. कारण मंदिरात येणाऱ्या सगळ्याच माता भगिनी ज्या असतात त्या त्यांना समजतं कसं यायचं. पण असं कुठलं एखादं ड्रेस कोडच्या संदर्भात एखादा कायदा बनवून
आपण त्या भक्तांना मंदिरात येण्यास मज्जाव करू शकत नाही. मागेही एकदा हा विषय असा झाला होता. पण जसं आपण मंदिरात जात असताना सुचिर्भित होऊन जावं असे संकेत आहेत, तर तशा पद्धतीनं सर्वजण येत असतात. पण ड्रेस कोड अमुकच पाहिजे असं म्हणता येणार नाही. आणि आम्ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिरामध्ये असा कोणताही कायदा केलेला नाही किंवा असं कुणालाही त्या ठिकाणी विशिष्ट ड्रेस घालूनच आलं पाहिजे असं कुणालाही बंधन आम्ही ठेवलेलं नाहीये. अगदी महेशजी, तुम्ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं काय म्हणणं आहे हे मांडलेलं आहे. आपल्यासोबत तृप्ती देसाई सुद्धा आहेत. तृप्तीजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला हे आवाहन करण्यात आलं त्यावेळेला तुम्ही या सगळ्यामध्ये नाराजी व्यक्त केली, तीव्र आक्षेप सुद्धा घेतलेला आहे. खरंच अशा प्रकारचं आवाहन करणं किंवा नियम केलेला नाही असं संस्थान सांगतंय, पण अशा प्रकारचं आवाहन करणं कितपत योग्य वाटतंय? तृप्ती देसाई यांच्याशी सुद्धा आपला संपर्क तुटलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होताना दिसते. त्यावर आता शिर्डी संस्थान सुद्धा आवाहन करताना पाहायला मिळत आहेत. आनंद दवेंच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात. आनंद दवेजी, बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातंय किंवा शिर्डीच्या ग्रामस्थांशी आम्ही संवाद साधला, भाविकांमधनं संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मात्र लोकांचं असं म्हणणं आहे की भाविकांचं सुद्धा असं म्हणणं आहे, सरसकट भारतीय पेहराव न करण्यापेक्षा यामध्ये तोकडे कपडे घालून येणार आहेत त्या भाविकांना मज्जाव केला तर बरं होईल, अशी सुद्धा भावना काही भाविकांकडून येताना दिसते. त्याबद्दल काय मत आहे? खरं मी सुरुवातीला तसंच सांगितलं होतं. माझं म्हणणंच नाही की त्यांनी काय घालावं याला काही खूप असे व्याख्या केलेले नाहीये. काय घालू नये एवढं पुरतं त्यांचं मर्यादित आहे. त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. आता महेशजींनी जसं सांगितलं की लोकांना कळतं काय घालावं, तर ज्यांना कळतं त्यांच्यासाठी हा नियम नाहीच आहे. ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठीचा नियम आहे. महेशजींनी याचं उत्तर पण दिलं की शुचिर्भूत अपेक्षित आहे. तर जे शुचिर्भूत होऊन येणार आहे, ज्यांचे कपडे मर्यादित असणार आहेत, स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांच्यासाठी ते नाहीच आहे ना. ज्यांना कळत नाही त्यांना ते कळावं ह्या अनुषंगाने ते केलेलं, आपण त्याचं स्वागत करायला पाहिजे. एक लक्षात घ्या, गुरुद्वारामध्ये सुद्धा डोक्यावर एक रुमाल तरी कमीत कमी घेऊन तुम्हाला जावं लागतं. जैन मंदिरांमध्ये आतपर्यंत जाण्यासाठी सोहळं असतं. हिंदू धर्माच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यापर्यंत जाण्यासाठी सोहळं घातलं जातं. त्याला परत पोट जातीचा वगैरे काही व्याख्या नाहीये. त्याला कोणी सोहळं घालून कोणत्याही गाभाऱ्यापर्यंत जाऊ शकतो. हा सर्वसाधारण नियम आहे. तोच नियम इथे सुद्धा पाळला जावा. अतिशय तोकडे कपडे घालून, आता महिलाच असं नाही, पुरुष सुद्धा, मुलं सुद्धा काही वेगळे म्हणजे विचित्र अवतार करून जात असतात. कुठेतरी मंदिराचं धार्मिक त्याचं गांभीर्य कमी होतंय. त्या अनुषंगाने मला असं वाटतं पॅनेलवरचे सगळीच लोक, तृप्तीताईंचं आता म्हणणं आपल्याला कळलं नसेल तरी सुद्धा सगळे त्या गोष्टीला समर्थन करतील की वाकडे तिकडे कपडे, अंग विभत्स दाखवणारे कपडे मध्ये कुणीही घालावं, त्याला थांबवण्यात यावं, अशी जर अपेक्षा असेल तर चुकीचं असं माझं म्हणणं. मला वाटत नाही काही चुकीचं आहे असं. अगदी पुन्हा एकदा जाऊयात. महेश जाधव आपल्या सोबत आहेत. महेशजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक परंपरा आहे. तिरुपती बालाजीला गेलेले सगळे भक्त किंवा भाविक आहेत ते आपल्या कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेत असतात आणि या सगळ्यामध्ये तिरुपती बालाजी मंदिरामध्ये सुद्धा एक ड्रेस कोड आहे असं म्हटलं जातंय किंवा तिथं एक पारंपरिक वेशभूषेमध्ये दर्शनाला नेलं जातंय. तर इकडे तेच भाविक ज्यावेळेला इकडे येतात त्यावेळेला त्यांना पण एखादी ड्रेस कोड असावा का, अशी तुमची भावना किंवा असं तुमचं मत कधी झालंय का? त्याबद्दल काय सांगा? आवाज एकदम कमी येतोय मला. तुमचा आवाज स्पष्ट येतोय. माझा प्रश्न लक्षात आला नाही? जरासं पुन्हा एकदा जरासं. आपण बघतो एक परंपरा आहे की तिरुपती बालाजीला जाणारे सगळे भाविक आहेत ते तिरुपती बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर अंबाबाईच्या दर्शनाला कोल्हापूरला येत असतात. तिरुपती बालाजी मंदिरामध्ये एका विशिष्ट ड्रेस कोडची पद्धत आहे, म्हणजे तिथं परंपरा आहे त्या प्रकारची. तसंच कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये सुद्धा असावी असं तुमचा कधी विचार झालाय का किंवा बैठकांमध्ये याबद्दल चर्चा झाली आहे का? नाही, अशा पद्धतीची कोणती चर्चा झालेली नाही. तिरुपतीतून महालक्ष्मीला दर्शनाला येणार ही परंपरा काय फार जुनी परंपरा नाही आहे. 1985 सालानंतर हे तिरुपतीचं दर्शन घेतल्यानंतर अंबाबाईचं दर्शन घ्यायची ही प्रथा पडलेली आहे. परंतु देवस्थानमध्ये अशी कोणतीही चर्चा झालेली नाही आहे आणि तशा पद्धतीचं बंधन आपण घालू शकत नाही. आणि मला तर वाटतंय की ज्या सगळ्या माता भगिनी आहेत त्या येणाऱ्या, विशेष करून जर मंदिर कोणत्याही मंदिरामध्ये बघितलं तर महिलांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असते. 70 आणि 30% पुरुष असं प्रमाण असतं. आणि येणाऱ्या क्वचित एखाद्या कुठेतरी हजारो लाखामध्ये असं जर कोण जर पाश्चात्य देशातून आलं किंवा अतिशय मॉडर्न ह्याच्यातनं एका दुसरं कोणतरी माता भगिनी आल्या तर आपण त्याला लगेच त्या पद्धतीनं तोकडे कपडे घालून आले आणि म्हणून आपण त्यांना दर्शनाला मज्जाव करायचा,
हे योग्य ठरणार नाही. कारण आपल्या येणाऱ्या सगळ्या माता भगिनींना हे निश्चित समजतं की आपण मंदिरात निघालेलो आहे. आपण कुठल्या पिकनिक पॉइंट वरती, सिनेमा थिएटर मध्ये किंवा म्युझियम मध्ये आपण जात नाही. आपण मंदिरात देवीच्या दर्शनाला जातो. हे त्यांना चांगलं माहिती असतं. त्यामुळं आपल्याला विशेष नियम करून बोर्ड लावावे आणि अशांना सूचना कराव्या आणि त्यांना मज्जाव करावा, हे आम्हाला योग्य वाटत नाही. मागेही हा विषय झाला होता. त्यावेळी आमचं हेच म्हणणं होतं की आपली संस्कृती, आपले संस्कार हे बरोबर. सर्वांनी पाळणे आवश्यक आहे. आणि माता भगिनी त्या पद्धतीनं येणाऱ्यांची संख्या 99.99% अशी व्यवस्थितच येतात. असं आम्हाला काही फार कुठं महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिरात असं काही आढळून आलेलं नाही. त्यामुळं अशा पद्धतीनं आपण मज्जाव करणं आणि नियम करणं हे आमच्या दृष्टिकोनातून उचित नाही आणि आम्ही तसं अजिबात काही करणार नाही. अगदी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. तृप्तीताई, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला हे शिर्डी संस्थाननं अशा प्रकारे आवाहन केलं त्यावेळेला तुम्ही नाराजी व्यक्त केलेली होती आणि या सगळ्यावर तुम्ही भूमिका सुद्धा तुमची मांडलेली होती. आत्ता आपण बघितलं की सगळेच देवस्थान कमिट्या असतील किंवा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे अध्यक्ष असतील, आनंदवे असतील, यांचं सगळ्यांचंच म्हणणं आहे अशा प्रकारे बंधनं घालायला नकोत. लोकांनाच कळलं पाहिजे की काय घालून यायचं. तोकडे कपडे घालून येणाऱ्यांना मज्जाव केला तर भक्तांची सुद्धा आपण भावना म्हणतोय तर काही फरक पडत नाही. त्यांना तशा प्रकारे मज्जाव केला पाहिजे अशी एक भक्तांचीच भावना येताना दिसते. काय प्रतिक्रिया आपली तृप्तीताई? मला आपल्याला इथं सांगायचंय की भक्त जेव्हा मंदिरात जात असतो तो श्रद्धेनं येत असतो, बरोबर. देवाचं दर्शन घ्यायला येत असतो आणि आपण कशा पद्धतीचे कपडे घातले पाहिजे ते खूप चांगल्या पद्धतीनं त्याला कळतं. बरोबर. त्यामुळे अशा पद्धतीनं कुठला तरी बोर्ड लावून तुम्ही सूचना द्यायची किंवा मनमानी करायची असे बोर्ड कुठल्याच संस्थानाने लावले नाही पाहिजेत. मी आपल्याला आता चर्चेमध्ये महेशजी जाधव आहेत त्यांचं अभिनंदन करेन, कारण मागच्या वेळी त्यांनी अंबाबाई मंदिरामध्ये एक नियम मध्यंतरी केलेला होता की तोकडे कपडे घालून येणाऱ्या महिलांना आम्ही नवरात्रीमध्ये मज्जाव करू किंवा साडीमध्ये किंवा पंजाबी ड्रेसमध्येच महिला आल्या पाहिजेत. परंतु नंतर तो निर्णय त्यांनी मागे घेतला होता, कारण 0.1% कुणीतरी येतं आणि त्याच्यासाठी 99.99% लोकांसाठी हा कायदा लागू केला जातो. असा कुठलाही कायदा करता येत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कुणाला काय कपडे घालायचे, वेगवेगळ्या प्रांतातले लोक येत असतात, वेगवेगळ्या देशातले लोक येत असतात आणि एखाद्याला आपण अशा पद्धतीनं तुम्ही भारतीय पेहरावच घाला अशा पद्धतीचे नियम जर एखाद्या संस्थानाने सुरू केले तर उद्या अनेक मंदिरांमध्ये अशा पद्धतीचे बोर्ड लागू शकतात. पावित्र्य आणि पोशाखाचा काय संबंध? मागच्या वेळी तर आपण बघितलं असेल की आम्ही जेव्हा आंदोलनं केली तेव्हा अनेक मंदिरांमध्ये आधी असे बोर्ड लागायचे की महिलांना गाभाऱ्यात किंवा मंदिरात प्रवेश घेता येणार नाही, कारण मंदिराचं पावित्र्य राखायचं. आता पावित्र्याचा आणि महिलांचा काही संबंध? अशा पद्धतीचे जे काही बोर्ड लावण्यात येतात ते पूर्णपणे चुकीचे आहेत. आणि आज जो शिर्डी संस्थानाने बोर्ड लावलेला आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो दिलेला अधिकार आहे त्याचं जे आहे ते त्यांनी पूर्णपणे तो अधिकार हिरावून घेण्याचं काम ते करतायत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते. त्यामुळे उद्या रितसर मी संस्थानाला पत्र पाठवणारच आहे आणि त्यांनी जर तो बोर्ड काढला नाही तर त्यांना अगदी तृप्तीताई, आपण माझी विश्वस्त आहेत शिर्डी मंदिर संस्थानचे, त्यांच्याकडूनच उत्तर घेऊया. सचिन तांबे आपल्यासोबत आहे. सचिनजी, आपण प्रतिक्रिया ऐकल्या असतील. आनंद दवे आहेत, महेश जाधव आपल्यासोबत आहेत, तृप्ती देसाई सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे, देवस्थान कमिटी असतील किंवा ब्राह्मण महासंघाचं सुद्धा हेच म्हणणं आहे की अशा प्रकारे सक्ती करून चालणार नाही. आव्हानाचे बोर्ड तर लावायलाच नको अशा प्रकारचं सुद्धा तृप्ती देसाईंचं म्हणणं आहे. काय सांगाल तुम्ही, आता आव्हानाचा बोर्ड काढला जाणार का? नाही, मुळातच एक तर मी तृप्तीताईंना बऱ्याच वेळेस तेच सांगतोय की हा जो बोर्ड लावलेला आहे लोकांना समजण्यासाठी लावलेला आहे. मला एक कळत नाही की त्यांना हे का समजत नाही की लोकांना जर एखादी गोष्ट सांगायची असेल तर ती बोर्डाच्या माध्यमातूनच सांगावी लागते. आणि सांगितलेलं काय आहे ते सांगताय की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय मला बऱ्याच वेळेचा सांगताय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य कशाला म्हणता हे एकदा त्यांनी समजून घ्यावं असं मला वाटतं. कारण की जर एखादी गोष्ट एखाद्याला बळजबरीने जर करायला लावली तर त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येईल असं म्हणता येईल. साईबाबा संस्थांनी इतकं क्लिअर कट सांगितलेलं आहे की आम्ही कोणालाही सक्ती केलेली नाही. आम्ही फक्त एक सूचनेचा बोर्ड लावलेला आहे की तंग कपडे म्हणा किंवा तोडके कपडे घालून मंदिरात येऊ नका, भारतीय वेशेमध्ये या. भारतीय वेशेमध्ये या हा जर बोर्ड लावल्याने जर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जर गदा येत असेल तर मला असं वाटतं की त्यांना हा विषय समजलेलाच नाही अजूनपर्यंत. आणि राहिला विषय की हा विषय कशासाठी केला हे आपण समजणं गरजेचं आहे. तर हा बोर्ड याच्यासाठी लिहिलेला आहे आणि हा बोर्ड आज नाही लिहिलेला, हा बऱ्याच दिवसापूर्वीचा बोर्ड आहे आणि याच्यावर एकच सूचना आहे
ही मंदिराची पावित्र्यता टिकवण्यासाठी हे करण्यात आलेलं आहे आणि ते मला बराच वेळेस मी त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करतो पण त्यांना ते काही समजत नाही, मला काही कळत नाही. तुम्ही चर्चचे नियम बघा, तुम्ही मस्जिदीचे नियम बघा, सगळीकडे ड्रेस कोड असतोच ना. कुणीही त्या ठिकाणी त्या पद्धतीने जात नाही. तुम्ही गोव्याची उदाहरणं घेऊ शकता, तुम्ही तिरुपतीचं उदाहरण घेऊ शकता. मग तुम्ही माझं म्हणणं असं आहे की एखादा चांगला विषय जर लोकांसमोर जात असेल, भक्तांसमोर जात असेल आणि तो जर भक्त स्वीकारायला तयार असेल तर ह्यांना अडचण काय आहे मला हे काही आतापर्यंत समजलेलं नाहीये. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे सर्व भक्तांच्या वतीने की हा विषय अतिशय चांगला आहे. हजारो लोकांनी हा स्वीकारलेला आहे आणि लोकही म्हणतात की आम्ही आता या ठिकाणी हे पावित्र्य जपण्याचं काम करूयात आणि जे मंगल वेश आहे, जो भारतीय वेश आहे, त्या भारतीय वेशामध्ये बाबांचं दर्शन घेऊयात. मग ह्याला अडचण काय असावी? याच्यामध्ये आधी स्वातंत्र्याचा विषय काय नाही. आम्ही असं बळच करणार नाही की कोणी रांगेमध्ये आलंय आणि त्याला ओढून बाहेर काढलं की नाही आता तुम्ही कपडे व्यवस्थित घातलेले नाही आणि तुम्हाला जाऊन देणार नाही. फक्त हे एक आव्हान केलेलं आहे. कुठल्याही प्रकारची बळजबरी अथवा कुठल्याही प्रकारची जबरदस्ती या विषयामध्ये नाही आहे. हे त्यांनी एकदा समजून घ्यावं असं माझं मत आहे आणि हा फक्त बोर्ड लावलेला आहे. अगदी सचिनजी तांबे, तुमचं असं म्हणणं आहे की ही बळजबरी नाही आहे, ही सक्ती नाही आहे, हे फक्त आवाहन केलेलं आहे. पण तृप्ती देसाईंचं असं म्हणणं आहे की आवाहन पण करायला नको, तो बोर्डच तिथनं हटवला पाहिजे. एक छोटासा ब्रेक घेऊन तृप्ती देसाई यांचं या तुमच्या सगळ्या भूमिकेवर काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ड्रेसकोडची चौकट या विशेष वृत्तमालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय आणि महेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष, आनंद दवे सुद्धा आपल्या सोबत आहेत, तृप्ती देसाई सामाजिक कार्यकर्ते आणि शिर्डीचे माजी विश्वस्त सचिन तांबे सुद्धा आपल्या सोबत आहेत. तृप्तीताई, सचिन तांबे यांनी काय भूमिका मांडली देवस्थानची आपण बघितलेलं आहे, काय म्हणणं आहे तुमचं त्याच्यावर? मला आता काही जास्त त्यांची भूमिका म्हणजे ऐकू आली नाही, परंतु मी मगाशी त्यांची भूमिका ऐकली होती याआधी सुद्धा न्यूज 18 लोकमतवर. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की जाहीरपणे अशा पद्धतीनं बोर्ड लावून, अधिकृत बोर्ड तुम्ही जो लावलेला आहे त्यामुळे ती भक्तांवर केलेली बळजबरी आहे आणि याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच प्रश्न येतो. आणि कपडे म्हणजे नेमके काय? मगाशी मी त्यांना एक प्रश्न विचारलेला आहे की मग उद्या जर साई भक्त, मी सुद्धा साई भक्त आहे, उद्या माझ्या सूचनेनुसार मी जर म्हटलं की उद्या मंदिरामध्ये जर पुजारी अर्धनग्न अवस्थेत आहेत आणि आम्हाला ते लज्जास्पद वाटतं, तर मग पुजाऱ्यांना पण पूर्ण कपडे घालायला लावणार का? उद्या जर नागा साधू जर उद्या दर्शनाला आले, नागा साधू कधीच कपडे घालत नाहीत, त्यांना जर दर्शन घ्यायचं असेल तर त्यांनाही पोशाख घालायला लावणार का? किंवा ग्रामीण भागामधल्या ज्या महिला असतात, ज्या नऊवारी साड्या, हा विषय काय चालू आहे एकदा विषय समजून घ्या. हा विषय नागा साधूंचा नाहीये आणि हा पुजाऱ्यांचा पण विषय नाहीये. विषय जो आहे सचिन तांबेजी एक मिनिट त्यांना बोलून देऊया, मग तुम्ही उत्तर द्या. पुरुष असतात, ग्रामीण भागातले जे शेतकरी पुरुष असतात ते खाकी हाफ पॅन्ट घालतात जी गुडघ्याच्या वर असते, त्यांनाही तुम्ही तोकडे कपड्यात बांधणार का? अशा पद्धतीचे नियम जे आहेत ते पूर्णपणे अयोग्य आहेत, कायद्याला धरून नाहीत. त्यामुळे साई संस्थानांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. माझी आपल्या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे, हे जाहीरपणे बोर्ड लावलेले आपण काढावेत. कारण मंदिरामध्ये कशा पद्धतीनं जायचं, मंदिराचं पावित्र्य कसं राखायचं हे निश्चितच भक्तांना चांगल्या पद्धतीनं कळत असतं. अशा पद्धतीनं जाहीरपणे बोर्ड लावायची काही गरज नाही. आणि जर काढले नाहीत बोर्ड, जर मनमानीच केली तर मग आम्हाला तिथे येऊन बोर्ड काढावे लागतील. मी पण साई भक्त आहे, त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की आपण अशा पद्धतीचं आंदोलन आम्हालाही करायला लावू नका. कारण अशी मनमानी आमच्यासारखे जे भक्त आहेत ते अजिबात खपवून घेणार नाहीत. अगदी सचिन तांबेजी, माझा आवाज येतोय तुम्हाला? तुम्ही भूमिका ऐकलेली आहे तृप्ती देसाई यांची. सचिन तांबे यांच्याशी संपर्क तुटलेला आहे, पण सचिन तांबे यांच्याकडून त्याचं उत्तर सुद्धा घेणार आहोत. आनंद दवे आपल्या सोबत आहेत. आनंद दवेजी, तृप्ती देसाई यांनी ही सगळी भूमिका मांडलेली आपण बघितलं, सचिन तांबे यांनी संस्थांची भूमिका मांडलेली बघली, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे याच्यावर? बोला. मुळात तृप्तीताईंनी सुरुवातीची भूमिका ऐकलेली नाही असं मला वाटतं. त्यांचं आणि आपल्या मतांमध्ये सुद्धा खूप फरक नाहीये. त्यांचं तेच म्हणे की 0.1% लोक असं काही मस्ती करत असतील तर ते 0.1% लोकांना थांबवता आलंच पाहिजे. मग थांबवणार कसं? तर बोर्ड आणि बॅनरच लावणार, दुसरं काय केलं जातं? कोणत्या पद्धतीने थांबवलं जाणार? वेगळ्या पद्धतीने थांबवलं जाऊ शकत नाही. त्यांना कळणार कसं? दुसरं महेशजी आणि हे जे सांगतात आहे, थांबा ताई, तुमच्या मध्ये मी बोललो नव्हतं ताई, मी तुमच्या मध्ये बोललो नव्हतो. दुसरं तुम्ही जे नाही, ऐका थांबा जरा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही ना. तुम्ही आता महेशजी जसं म्हणजे विदेशावरनं आलेला माणूस, मुळात विदेशावरनं आलेला माणूसच असे कपडे घालतो असं नाही. विदेशावरनं आलेला माणूस जर मंदिरात जात असेल तर जास्त पवित्र रीतीने वागतो, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. माझं म्हणणं, उद्या असा एखादा माणूस आला आणि त्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून तो म्हटलं मी बूट घालूनच आत जाणार, तुम्ही घालून जाऊन देणार आहे का हो?
मला गाभाऱ्यापर्यंत जायचे चपला घालून. तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य करणार का आधी? तेव्हा अशा गोष्टी होत नाही. तुम्ही त्याला उगाच कायदा वगैरे मागण्यात जाऊ नका. जर तृप्ती देसाई उद्या ते बोर्ड काढण्यासाठी आंदोलन करत असतील तर असे 50 बोर्ड लावण्यासाठी ब्राह्मण महासंघ तितक्याच आक्रमकपणे तिथं उभा राहील. तुम्ही या विषयासाठी वादविवाद आणि हिंसात्मक पद्धतीने जाऊ नका. देवस्थान मंदिराची भूमिका अतिशय साफ आणि स्वच्छ आहे. ज्या लोकांना कळत नाही त्या लोकांना कळावं अशा भूमिकेसाठी जर देवस्थान महाराष्ट्रातलं कोणतेही देवस्थान असं करत असेल तर ब्राह्मण महासंघ त्यांच्या पाठीशी उभा राहील. ज्या लोकांना अकला नाही त्या लोकांना अकला येण्यासाठी हे आवश्यक आहे असं माझं मत आहे. आणि मला वाटतं तृप्तीताई सुद्धा तेच सांगतात आहे, महेशजी सुद्धा तेच सांगतात आहे की ज्या लोकांना कळत नाही त्या लोकांसाठी नियम असावे. तर नियम असण्याची बोर्ड असणं आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी बोर्ड असतात. 5 ते 8 मंदिर, 12 ते 5 मंदिर हे असतातच ना बोर्ड. हे वस्तू घेऊन जाऊ नका, त्या वस्तू घेऊ. उद्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून बॉम्ब घेऊन जाणार आहे का? चालणार आहे का मला? त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यामध्ये फरक आहे. तो फरक सांभाळला गेलाच पाहिजे. तोकडे कपडे मग नागा साधूंवर सुद्धा बंदी घातलीच गेली पाहिजे. मंदिरातले पुजारी सुद्धा जर सोहळ्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला काही वेगळं वाटत असेल तर त्यांना सुद्धा तशा सूचना दिल्या गेल्याच पाहिजेत. आमचं काही म्हणणं नाही. जर शेतकरी सुद्धा अर्धनग्न तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यावर सुद्धा मर्यादा आल्या पाहिजेत. आमचं स्पष्ट मत आहे, आम्हाला ते चालेल. एकासाठी दुसरा न्याय, दुसऱ्यासाठी तिसरा न्याय असं आमची सुद्धा मागणी नाही. पण खास करून जे मुद्दामून केलं जातं किंवा त्याचं गांभीर्य नसलेल्या लोकांसाठी हे असणं आवश्यक आहे. मंदिरांमध्ये मोबाईलची बंदी असते. आनंदवेजी सगळ्यात महत्वाचा तुम्ही मुद्दा मांडला. तृप्ती देसाई यांनी सुद्धा एक मुद्दा मांडला की शेतकरी जे गावाकडचे असतात ते हाफ पॅन्ट घालून असतात. या सगळ्यामध्ये बिभत्सेपणा आणि एखाद्याचं जी वेशभूषा, शेतकऱ्यांची वेशभूषा असते, ग्रामीण भागातली माणसं असतील किंवा शेतकरी असतील त्यांची ती वेशभूषा आहे. म्हणजे बिभत्सेपणा असेल, बिभत्सेपणा वेगळा आहे. म्हणजे तोकडी कपडे किंवा पारदर्शक कपडे घालून बरेचसे बघता येतात. मगाशी शिर्डीचे आपल्याला ग्रामस्थ सांगत होते की तो एक मुद्दा वेगळा आहे. वेशभूषा आणि बिभत्सेपणा यामध्ये आपण फरक करायला नको. अगदी बरोबर. नाही, आमचं तेच म्हणणे, शेतकरी कधी असा येत नाही. शेतकऱ्याला जास्त गांभीर्य असतं. तो जास्त पवित्रता नजरेतून तिथं जात असतो. तृप्तीताईंनी मला 4 तरी शेतकरी असे दाखवावे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही मंदिरात असे शेतकरी दाखवावे 4 असं जाणार आहे. त्यामुळे उगाच वादासाठी वाद घालू नका. महाराष्ट्र शांततेने चालल्या तसंच जाऊ द्या. तुम्ही जर आक्रमक झाला, तुमच्यापेक्षा 10 पट जास्त आक्रमक आमची महिला आघाडीच होईल. आमच्यापर्यंत यावंही लागणार नाही. अगदी थांबा. तृप्ती देसाई दाखवावं. आता महेशजींनी सांगावं इथं मंदिरात येतात, कोल्हापूरच्या मंदिरात शेतकरी असे. आता महेशजींनी तसं सांगावं. आणि अनेक शेतकरीच नाही. तुमच्यापेक्षा जास्त ग्राउंड लेवलला आम्ही काम करतो, पण वाद घालत नाही उगाच नको तिथं. माझं म्हणणंच हे आहे की तोकडे कपडे म्हणजे नेमकी काय संकल्पना, असा जाहीरपणे बोर्ड लावून शिर्डी संस्थानला काय सुचवायचं ठरवण्यात येईल ना. आता तुम्हा दोघांचंही म्हणणं ऐकलेलं आहे. सगळ्यांनी दोघांचंही म्हणणं ऐकलंय. आपण सचिन तांबेंच्याकडनं घेऊयात उत्तर या सगळ्याचं. सचिन तांबेंनी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तृप्ती देसाईंनी मगाशी भूमिका मांडली, तुम्ही ऐकली असेल ती. आणि आता त्यानंतर जी भूमिका मांडली आनंदवेनी की जर आपल्याला आक्षेपार्ह वाटत असेल, मग पुजारी असतील यांच्यामध्ये जर आक्षेपार्ह सुद्धा वाटत असेल तर त्यांना सुद्धा सूचना केल्या पाहिजेत आणि या सगळ्यावर मार्ग काढला पाहिजे. काय म्हणणं आहे देवस्थानचं यावर? मुळातच साई मंदिरामधल्या पुजाऱ्यांचा वेश हा परिपूर्ण असतो. त्याच्यामुळे मंदिराचा विषयच राहत नाही. मुळात माझं ते तृप्तीताईंना एकच सांगणं आहे की तुम्ही हा विषय अनावश्यकरित्या चुकीच्या पद्धतीने घेताय. व्यक्ती स्वातंत्र्याचा याच्या कुठे प्रश्न येत नाही आणि कुठलाच याच्यामध्ये प्रश्न येत नाही. एक साधी आणि सरळ, तुम्ही जसं सांगितलं अतिशय सोप्या भाषेमध्ये की वेशभूषा आणि विविधपणा याच्यामध्ये फार अंतर आहे. विविधपणा ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणचं पावित्र्य नष्ट होतं आणि ते पवित्रता नष्ट नाही होऊ म्हणून या ठिकाणी साईबाबा संस्थांनी एक बोर्ड लावलेला आहे. आणि ती बोर्ड सूचना कुठल्याही प्रकारे देणार तर आपण बोर्डाच्या देणार. तृप्तीताई इतके आंदोलन करतात, बिना बोर्डाचं करतात का? बोर्ड घेऊनच करतात ना. मग आता लोकांना जर सूचना सांगायची असेल तर ज्यांनी हे करू नये त्यांच्यासाठी, तर त्याला बोर्ड हाच एक माध्यम असतं. बळजबरी तर कुणावर केलेली नाही. मग असं सर्व असताना हा प्रकार जे बोलणं आहे की आम्ही येऊ आणि बोर्ड तोडू वगैरे, मला असं वाटतं की हे कुठेही आपल्या याच्यामध्ये बसत नाही. त्यामुळे त्यांनी अशी भाषा करू नये. अनावश्यक हा वाद किंवा विषय वाढू नये. हा विषय इतकाचसाठी आहे की मंदिरांचं पावित्र्य टिकलं जावं. त्यासाठी जे कोणी जे विविधपणे कपडे घालून येतात, तुम्ही अतिशय चांगला शब्द वापरला, त्यांनी मंगल वेशात म्हणजे भारतीय संस्कृतीला धरून तृप्तीताईंना काहीतरी बोलायचं. तृप्तीताई, सोपं आहे. तृप्तीताई तुमचं उत्तर तुम्ही उत्तर द्या तांबे यांना, सचिन तांबे यांना. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ही चर्चा अशीच सुरू ठेवूया. तृप्तीताई तुमचं मत मांडा. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषयच आहे. भक्त तिथं श्रद्धेने येत असतो, त्यांना खूप चांगले नियम माहीत असतात की आपण मंदिरात कसं जावं,
मंदिराचं पावित्र्य कसं राखावं, त्यामुळे आपण अशा पद्धतीने जाहीरपणे लावलेला बोर्ड स्वतःहून काढून टाकावा. आम्ही अनावश्यक वाद वाढवत नाहीये. त्यामुळे आपण जर काढला नाही तर मात्र आम्हाला तिथं यावं लागेल, कारण अशा पद्धतीचा बोर्ड लावून तुम्ही अशी मनमानी करू शकणार नाही. कायद्यानुसार संस्थानावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे माझीच आपल्याला हात जोडून साई भक्त म्हणून विनंती आहे की आपण अशा पद्धतीचा बोर्ड काढावा. आणि मगाशी आपण जसं म्हणताय की आंदोलनात तुम्ही बोर्ड नाही घेत का, आम्ही बोर्ड घेतो, ती आमची अधिकृत भूमिका असते आणि त्याची आम्ही जबाबदारी सुद्धा घेत असतो. तुम्ही जबाबदारी घेत नाही, तुम्ही त्याच्यातले नियमही प्रत्येकाला तुम्ही म्हणताय पुजाऱ्याला हा नियम लागू होत नाही, उद्या साधूंना लागू होत नाही, तो धर्माचा विषय. मग भक्तांसाठी जेव्हा तुम्ही नियम केले जातात, मागच्या वेळी सुद्धा नियम करताना हा विषय कळलेला नाहीये. यांना दुपारपासून विषय नाही कळला, यांना फक्त याच्यामध्ये कशी कॉन्ट्रोवर्सी करते त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे असं मला वाटतं. तुम्ही एकदा विषय समजावून घ्या, अल्टिमेटम दिलेला आहे आणि मला आपल्याला व्यवस्थितरित्या सांगायचं आहे की आपण असं मला वाटतं. अगदी तृप्तीताई तुमची भूमिका कळली. सचिन तांबे तुमची भूमिका कळली. तृप्ती देसाई यांचं असं म्हणणं आहे की जरी संस्थांना हे आव्हान केलेलं असलं तरी ते आव्हान सुद्धा बेकायदेशीर आहे, त्यामुळे ते बोर्ड काढावा. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि चर्चा अशी सुरू ठेवूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत या विशेष वृत्तमालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेगवेगळी मतं समोर येताना दिसत आहेत. संस्थान भूमिका मांडतायत, त्याचबरोबर आनंदवे आहेत, महेश जाधव आहेत, तृप्ती देसाई सुद्धा आपल्या सोबत आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याकडे मी आता ब्रेक नंतर जातोय. महेशजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे संस्थांचं असं म्हणणं आहे, साई संस्थांचं, की आम्ही हे आवाहन केलेलं आहे, कोणत्याही प्रकारची सक्ती केलेली नाहीये. तर तृप्ती देसाईंचं असं म्हणणं आहे आवाहन केलेला बोर्ड सुद्धा बेकायदेशीर आहे, तो हटवलाच पाहिजे. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा कसं आहे की मुळात हा विषय आला कुठून ह्याचा आपण जरा शोध घेतला पाहिजे. खरं बघितलं तर बोर्ड लावून प्रबोधन होते असं नाही. सगळ्याच ठिकाणी सूचना फलक हे प्रत्येक मंदिराचे असतात. आमच्याही मंदिराच्या चारही बाजूला, चारही दरवाजामध्ये बोर्ड आहेत. पण स्पेसिफिक अशा पद्धतीने लिहिणं म्हणजे काही माता भगिनींचा अपमान करणं असं काही महिलांना निश्चितपणे वाटू शकतं. पण हा विषय येतो कुठून की लाखात एखाद दुसरे असे कोणतरी येत असतात अधूनमधून. त्यावेळेला ते बघणाऱ्या इतर पारंपरिक जे भक्त असतात त्यांना ते बघताना ते थोडं चुकीच्या पद्धतीनं दर्शनासाठी आलेत असं वाटतं आणि मग त्यातून हा विषय संस्थान वगैरे असा विषय पुढे आणतं. पण अशी क्वचित घटना घडत असते. पण त्यासाठी बोर्ड लावणं म्हणजे तो बोर्ड दररोज येणाऱ्या माता भगिनींनी वाचणं आणि मग त्यांना लज्जा निर्माण होणं असं वाटू शकतं. म्हणून तृप्ती देसाई असं म्हणत असतील की तुम्ही बोर्ड लावू नका. आनंदवीजी येतो तुमच्याकडे. दुसऱ्या बाजूला आवाहन करणं हा ज्याच्या त्या संस्थेचा अधिकार आहे. पण ते आवाहन करत असताना असं कुठल्याही भक्ताला दर्शनापासून वंचित ठेवलं जात नाही. आणि अंबाबाईच्या मंदिरामध्ये तर आम्ही बघतो की ताई म्हणतात तसं शेतकरी हापचड्डीवर वगैरे असं कोणी येत नाहीत. देवीच्या दर्शनाला येत असताना आम्ही आता नित्यनेमानं बघतो, आमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. अशा चुकीच्या पद्धतीनं माता भगिनी पण येत नाहीत आणि पुरुष लोक सुद्धा अशा पद्धतीनं दर्शनासाठी येत नाहीत. कारण ज्याची त्याची भक्ती आणि ज्याच्या त्याला समजतं की आपण मंदिरात देवीच्या दर्शनात जाताना कसं जावं आणि विथ फॅमिली असतात सगळेजण. त्यामुळे असं क्वचित घडतं आणि ते घडू नये, ते बघू नये असं काही संस्थांना वाटत असेल आणि त्यांनी तशा पद्धतीनं आवाहन केलं तर ज्याच्या ज्याच्या वेगवेगळ्या संस्थांचे वेगवेगळे नियम असू शकतात. पण एकूण विषय यातला काय गांभीर्याने घेतला पाहिजे की मंदिरात जाताना आपण पावित्र्य हे राखलं पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे, हे सर्वज्ञांना समजतं. आणि मग असं जर काय झालं तर त्याला अटकाव करावा, बंधन करावं आणि मग कायद्यामध्ये आणावा. मला वाटतं मंदिरांच्या मध्ये आणि धार्मिक ठिकाणी कुठेही राजकारण आणि कुठेही बंधनं आणि चुकीच्या पद्धतीचा तिथला व्यवहार असू नये. आपण सर्वजण त्या देवाचे भक्त आहोत आणि मग सर्वांना समान अधिकार आहे. स्त्री पुरुष असा कुठलाही भेदभाव या ठिकाणी असता कामा नये असं मला या ठिकाणी वाटतं. आणि मान अपमान करून विनाकारण धार्मिक क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये चर्चा आणि त्याचं उगाच त्याचा बाऊ करून संस्थान आणि मंदिर आणि देवतांना या सामाजिक क्षेत्रात राजकारणामध्ये ओढू नये आणि त्याची चर्चा अगदी त्यामुळे होता होईल तेवढे वाद टाळावेत असं तुमचं म्हणणं आहे महेशजी. आनंदवे, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं, बोला. नाही,
मुळात महेशजी सुद्धा बऱ्याच समंजस भूमिका घेत आहेत. परत तोच विषय की 1% लोक जे असे फालतू कपडे घालून येतात त्यांच्यासाठी काय, याच्यामध्ये देवस्थानला स्त्री पुरुष असं कुठेही भेदभाव केलेला नाहीये पहिलं. आणि दुसरं मला कळत नाही तिथं सूचना लावल्या तर भाविकांचा अपमान कसा होतो. मोबाईल बंद ठेवा म्हणतात अपमान होत नाही, चामडी वस्तू आत आणू नका अपमान होत नाही, शांतता राखा म्हणतात अपमान होत नाही, मंदिराची स्वच्छता ठेवा अपमान होत नाही, आणि फक्त कपडे चांगले घालावे म्हणजे भाविकांच्या भावना कशा दुखावल्या जातात महेशजी मला जरा समजून सांगा बरं. आणि दुसरं तृप्तीताईंना सांगतो, प्रत्येक देवस्थानला त्यांची बंधनं कशी पाळायची त्याचा अधिकार कायद्याने सुद्धा दिलेला आहे. माझ्या ऑफिसमध्ये येताना चपला बाहेर काढायचे का नाही मी ठरवू शकतो, लोकांना ठरवायचा तो अधिकार नाही. नसेल अधिकार तर बाहेर जा, दर्शन करू नका. तर तुम्ही जर कायदेशीर भाषेने जर वाद घालू असाल तर आम्ही देवस्थानच्या बरोबर राहू, याच्या पुढे नेहमी तुम्हाला आम्ही उत्तरं देऊ. त्यामुळे भाविकांचा कुठे अपमान करण्याचा उद्देश या देवस्थानचा दिसत नाहीये. आपण त्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं पाहिजे. ज्या लोकांना अकला नाहीत त्यांच्यासाठी फक्त नियम आहे, बाकीच्यांनी वाद घालायचं काही कारण नाही. आणि राहिलं शेतकऱ्यांचे प्रश्न तर मला वाटतं तृप्तीताईंना महेशजींनीच उत्तर दिलेले. अर्धकट कपड्यामध्ये कुठलाही शहाणा माणूस येत नाही. जे पिकनिक म्हणून मंदिरात जातात त्यांच्यासाठी हे नियम आहे, त्या नियमाचं आम्ही स्वागत करतो. आणि त्यांच्या मागे तुमचा मुद्दा लक्षात आला तृप्तीताई. तोकडे कपड्यांची व्याख्या काय यासाठी मी शेतकऱ्यांचा असेल, नागा साधूंचा असेल किंवा सगळे समिती ठरवेल. आणि मला तांबेजींना 2 मिनिटं मी मध्ये बोलले नाही. तांबेजींना मला हेच सांगायचंय की महेश जाधवांसारख्या अध्यक्षांना जर कळतंय तर तुमच्यासारख्या विश्वस्तांना का समजत नाही. कसे नियम मंदिरात असले पाहिजे, कशा पद्धतीच्या मर्यादा भक्तांवर घातल्या गेल्या पाहिजेत, अशा पद्धतीचे जाहीरपणे बोर्ड लावणे, तुम्ही त्यांच्या कपड्यांविषयी बोलणे. तांबेजी तुम्ही मुद्दा मांडा, अगोदर त्यांचं पूर्ण उद्या आपण बोलूया. तुमच्याकडनं उत्तर 2 मिनिटं अगोदर विषय समजून सांगावं काय विषय आहे, विषय समजलेला नाही आपला काय. तरी नागा साधू वगैरे काहीतरी विषय बोलताय, त्यांना तो विषय समजला नाही. शेतकऱ्यांचं त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून तुम्ही मग उत्तर द्या. त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकूयात पहिल्यांदा. माझं म्हणणं काय, त्यांना तुम्ही अगोदर विषय समजून सांगावं. त्यांना विषय समजत नाही. ते नागा साधू शेतकरी वगैरे वगैरे असा काहीतरी विषय काढतात कुठेतरी. हा विषय आहे मंदिराची पवित्रता राखण्यासाठी जो सूचना लिहिली आहे, तो सूचनेचा बोर्ड लिहिला आहे आणि त्या बोर्डावर त्यांना असं वाटतं की तो बोर्ड अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गटा येईल असं तुम्हाला वाटायचं. मला असं वाटतं की तुम्ही अगोदर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या समजून घ्यावी. तुम्हाला विषय समजत नाही काही, तुम्हाला कुठेतरी काहीतरी कॉन्ट्रोवर्सी याच्यामध्ये करायची आहे असं मला मत झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही अगोदर विषय समजून घ्या, विषय काय आहे तो समजून घ्या. साधू शेतकरी वगैरे हा काही विषय याच्यामध्ये नाहीये. एक सरळ साईबाबा संस्थांनी भक्तांच्या मागणीवर एक बोर्ड लिहिलेला आहे आणि त्या बोर्डवर स्पष्ट सूचना आहे की भक्तांनी सूचना केलेली आहे की तोडके कपडे जे घालून येतात त्यांना काहीतरी कुठेतरी बंधन झाला. म्हणून साईबाबा संस्थांनी एक सूचना फलक लिहून टाकला त्याच्यामध्ये. आता जसं अतिशय चांगलं दवेजींनी सांगितलं शांतता राखा, चप्पल घालून मंदिरात जाऊ नका, हे बोर्ड हे लोकांना सांगितल्याशिवाय कसं करणार, बोर्डाच्या माध्यमातूनच करणार. आता बोर्डाच्या माध्यमातून सूचना द्यायची तर मग कुठून सूचना द्यायची हे तुम्ही तरी सांगा आम्हाला एकदा. नाही तर तुम्ही एखादं माहिती सेंटर उघडा तुमचं. किंवा एखादी महिला तर तुम्हाला खूपच मिनिस्टर ऐकून घ्या, परत एकदा सांगतो. तो महेश जाधवांनी तो विषय सांगितला की हा विषय स्त्री आणि पुरुष वगैरे काही भेदभावाचा नाही. हा नियम स्त्रीसाठी सुद्धा आहे आणि पुरुषांसाठी देखील आहे. म्हणजे मला वाटतंय की ही पूर्णपणे मनमानी आहे आणि अशा पद्धतीची मनमानी जी तुम्ही केलेली आहे. मग आता उद्या मनमानी वगैरे काही नाहीये. आव्हान करणं म्हणजे मनमानी नाही. आव्हान एखाद्या चांगल्या गोष्टीची आव्हान करणं म्हणजे मनमानी नाही. तो कायदा नाही, तो जबरदस्ती नाही, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. एखादी चांगली गोष्ट होण्यासाठी केलेलं आव्हान म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा नाही. कुठल्याही प्रकारची मनमानी नाही, कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही. त्यामुळे तुम्ही अगोदर या सगळ्या व्याख्या समजून घ्या. बिबिस्तपणा याच्यामध्ये फार फरक आहे. स्वैराचार वेगळा आहे, बिबिस्तपणा वेगळा आहे आणि एखाद्या गोष्टीचं. अगदी तृप्ती देसाईजी तुमची भूमिका सुद्धा मांडलेली आहे तुम्ही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सचिनजी तुमची सुद्धा भूमिका लक्षात आलेली आहे. प्रत्येक जण आपापली भूमिका मांडताना दिसतोय. महेश जाधव यांनी सुद्धा आपली भूमिका मांडलेली आहे. या सगळ्यामध्ये खरंच वेशभूषा जी आहे किंवा ड्रेस कोडला मर्यादा घातलेली आहे किंवा विचारांमध्ये चौकट निर्माण झाली का, या सगळ्यावर आपण चर्चा करतोय. विश्वस्त आपली भूमिका मांडतायत मंदिर समितीची. पण या सगळ्यामध्ये खरंच हा बोर्ड तिथं महत्वाचा आहे का असा आक्षेप तृप्ती देसाई यांनी नोंदवलेला आहे.
अंबाबाई मंदिरामध्ये काय परिस्थिती आहे हे महेश जाधव सांगताना दिसत आहेत. तर या सगळ्यामध्ये संस्थांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आनंद दवे अजून सुद्धा ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. यावर आता संस्थान काय भूमिका घेते हे बघावं लागणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एस्कोटची चौकट या विशेष वृत्त मालिकेमध्ये ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण जाऊयात सचिन तांबे यांच्याकडे. माझी विश्वस्त आहेत शिर्डी मंदिर संस्थानचे. सचिनजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळपासून आम्ही ही वृत्तमालिका चालवतो, यामध्ये शिर्डीकरांचं, राज्यभरातल्या भक्तांचं, जे भाविक आहेत त्यांचं मत आम्ही जाणून घेतलेलं आहे. त्यासोबतच शिर्डीचे गावकरी आहेत त्यांचं सुद्धा मत जाणून घेतलंय. पण भक्तांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याचं कारण असं भक्तांचं म्हणणं आहे की जे लोक अशा प्रकारे बिभत्सपणे येतात किंवा तोकडे कपडे घालून येतात त्यांना अटकाव केला पाहिजे. पहिला महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी आता प्रतिक्रिया येते की कशा पद्धतीनं, आता सगळ्यांनाच माहीत असतं की देवाच्या दर्शनाला कसं गेलं पाहिजे, मग यामध्ये बोर्ड लावण्याचा अट्टहास का, असा एक सवाल उपस्थित होतोय. तोकडे कपडे घालून येणारे, बिभत्सपणा करणारे आणि भारतीय पोशाखाचा अट्टहास करणारा आवाहन करणं हे कितपत योग्य आहे, अशी सुद्धा प्रतिक्रिया येताना दिसते. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, ही भूमिका एकदम आम्ही स्पष्टपणे सांगितलेली आहे की याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की तोडके कपडे यासाठी नाही घालायचे की या ठिकाणची पवित्रता जपली जावी. हे एकदम क्लिअर कट आणि स्पष्टपणे अगदी आपली भूमिका आमच्या सीओनी या ठिकाणी मांडलेली आहे. राहिला विषय, याच्यावर कुणाची जबरदस्ती केलेली नाहीये, बळजबरी केलेली नाहीये की आम्ही रांगेतून एखाद्याला हात ओढून धरून काढणार की तुम्ही असे कपडे घातले तर जाऊ शकत नाही. याच्यामध्ये ज्या लोकांना, जसं दवेजींनी अतिशय चांगल्या भाषेत सांगितलं की ज्यांना कपडे घालण्याचा अकलेचा भाग नाहीये, अशा लोकांसाठी या ठिकाणी ही सूचना बोर्डाच्या द्वारे त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. शिर्डीमध्ये रोज 40 ते 50,000 लोक येतात. मग अशा लोकांना प्रत्येकाला जाऊन सांगू शकतो की आपण, किंवा त्याच्यामधले काही लिमिटेड लोक आहेत, त्यापेक्षा बोर्ड लावणं कधी जाऊन, जसं चप्पल घालून मंदिरात जाऊ नये हे सगळ्यांना माहित असतं तरी बोर्ड लिहिलेला असतो, बरोबर आहे की नाही. मग तसा हा बोर्ड लिहिलेला आहे. आणि माझं एकच म्हणणं आहे याच्यामध्ये की तृप्तीताईंना आणि या ठिकाणी महेशजी जाधवांना, महेशजी जाधव देखील एक चांगले व्यक्तिमत्व आहे आणि तृप्तीताईंचं तर काय आंदोलनाचा पवित्र असतोच त्यांचं, त्याबद्दल काही माझं म्हणणं नाही. परंतु त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ज्यावेळेस गदा येते त्याची एक व्याख्या एकदा त्यांनी समजून घेतली पाहिजे की हा नियम कशासाठी केलेला आहे, याच्या पाठीमागचा उद्देश काय. जर एखादी गोष्ट लोकांना समजून सांगायची असेल तर त्यांना बोर्ड हा अतिशय चांगला आणि प्रभावी माध्यम आहे, त्याचा हा अवलंब केलेला आहे. याच्या पाठीमागचा दुसरा कुठलाही उद्देश नाहीये. स्त्री पुरुष असा देखील भेदभाव नाहीये. जो पुरुषांना नियम तो स्त्रियांना नियम. त्याच्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही उगाच ते नागा साधू, शेतकरी वगैरे वगैरे असा विषय काय याच्यामध्ये आणण्याची आवश्यकता नाही. तो याचा विषय नाही. फक्त एकच विषय आहे की साईबाबा मंदिराची पवित्रता राखण्यासाठी तो लावलेला बोर्ड आहे. आणि हा बोर्ड काय आत्ता लागलेला नाहीये, आत्ता लागलेला नाहीये. पूर्वी सुद्धा हे बोर्ड मंदिर परिसरामध्ये होते, फक्त आता ते गेटवर लावलेले, त्याच्यामुळे झालेला हा विषय आहे. आणि हाही जो बोर्ड लावलेला आहे तो कुणाच्या मनमानीकार वगैरे काही नाहीये. साई भक्तांची सूचना आहे. त्या सूचनेचं या ठिकाणी अनेक साई भक्तांच्या तक्रारी आहेत, निवेदनं आहेत, ग्रामस्थांची मागणी आहे आणि त्यानुसार हा बोर्ड लावण्यात आलेला आहे. अगदी तृप्ती देसाईंच्याकडनं उत्तर घेऊया. त्या अगोदर आनंद दवेंच्याकडे जाऊया. आनंद दवेजी, आता संस्थानं भूमिका मांडलेली आहे, आवाहन केलेलं आहे, कुठेही कायद्याचा भंग नाही, काय म्हणणं आहे याच्यावर आता? नाही, निश्चितच खूप समंजस भूमिका सुरुवातीपासून ते मांडतात. ते मला वाटतं महेशजींच्या सुद्धा आमच्या बोलण्यात खूप फरक नाहीये. कोल्हापूरला त्यांना आधी हा प्रयोग सुद्धा करून बघितलेला आहे. आणि कोणत्याही जाती धर्माच्या इथं एक साधारण अपेक्षा असते की लोकांनी येताना त्या जागेचं गांभीर्य ठेवावं. अगदी चर्चमध्ये गेलं तर हळू बोला सांगितलं जातं, मस्जिदमध्ये गेलं तर तिथली एक पद्धत आहे. तुम्ही पूजा पद्धती आणि बदलू शकत नाही ना कुठेही जाऊन. उद्या जर एखाद्या नमाजमधला गेला माणूस आरती करायला लागला, चर्चमध्ये जाऊन दिवा करायला लागला, मंदिरात येऊन मेणबत्त्या लावायला लागला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य चालणार नाही. तिथली पद्धत आहे, ती पवित्रता, ती नियम पाळले गेलेच पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वैराचार्य याच्यातला फरक आजपर्यंत यांना कळला नसेल तर यांनी तसं करून दाखवा स्वैराचार्य. आम्ही त्यांना दाखवून देऊ फरक काय आहे दोन्हींमधला. जर महाराष्ट्रात वाद घालायचा असेल अशा क्षुल्लक गोष्टींसाठी तर नक्कीच करू. आता ह्याच्या पुढे सुद्धा देवस्थानला तो अधिकार आहे. महाराष्ट्रातल्या सर्व देवस्थानांनी असा नियम करावा. खूप कडेकोट कारवाई न करता येणाऱ्या भाविकांना समजून सांगावं की आम्हाला असं वाटतं हे तुमचं चुकतंय, तुम्ही आयदर ड्रेस चेंज करू द्या किंवा तुम्ही साईडला थांबा, लोकांना दर्शन करू द्या. याच्यामध्ये खूप काय मोठा आग्रह नाहीये, काही कट्टरता नाही. अशा वेळी तृप्तीताईंनी असं खूप मोठं भांडवल करू नका. मंदिराला, देवस्थानाला तो अधिकार आहे, तो त्यांना करू द्यावा. निश्चित शांततेने सर्वांना राहू द्यावं. अगदी. महेश जाधव, आमच्या अंबाबाईच्या बाबतीमध्ये बघितलं 4 दरवाजे आहेत. 4ही दरवाज्यावरती आमचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे भक्त 4ही दरवाज्यातून आत येतात. आता 4ही दरवाजे आत येत असताना आपल्यालाही तशा पद्धतीनं सगळी निगराणी आम्ही त्या पद्धतीने ठेवलेली असते.
असे एखादे कोणतरी माता भगिनी तोकडे कपडे घालून जर आली तर आम्ही निश्चितपणे त्यांना विनंती करतो की बाबा अशा पद्धतीनं मंदिराचे दर्शन आपण असं घेऊ नका. पण मी म्हटलं तसं अजिबात अशा पद्धतीचे भक्त येत नाहीत, क्वचित अगदी क्वचित असे येत असतात आणि असे आल्यानंतर आपण त्यांना विनंती करतो, सांगतो आणि मग तेही भक्त त्या ठिकाणी ऐकतात. परंतु हा विषय जो आहे आता आनंद दवेजी जी म्हणाले किंवा सचिनजी म्हणाले, हे खरं आहे प्रत्येक देवस्थानला आपल्या ठिकाणचं पावित्र्य आणि स्वच्छता आणि तिथले नियम हे पाळावे लागतात आणि त्या पद्धतीनं काही सुधारणा कराव्या लागतात. आमच्याकडे देवस्थानकडे सुद्धा अशा अनेक भक्तांनी अशा तक्रारी केल्याच होत्या की कोणतरी एखाद्या महिला माता भगिनी असे तोकडे घालून आलेत की त्यांनी ते बघितलं. अगदी महेश जाधवजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. आपण आता या सगळ्यावर तृप्ती देसाई यांचं मत जाणून घेऊया, कारण तृप्तीताई आपण बघितलं आनंद दवेंनी भूमिका मांडली आणि तांबे यांनी सुद्धा भूमिका मांडली. तुम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात, आता तुम्ही आंदोलनावर ठाम आहात, जर बोर्ड काढला नाही तर आंदोलन होणारच थोडक्यात? निश्चितच मला तांबेजींना हेच सांगायचंय की तुम्ही जो बोर्ड लावलेला आहे आणि त्यावर जो उल्लेख केलेला आहे की भारतीय गणवेशच परिधान करावा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार प्रत्येकाला काय घालावं आणि काय घालू नये हा अधिकार आहे, त्यामुळे साई संस्थानांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. तुम्ही जर आंदोलन केलं, ब्राह्मण महासंघ त्याचं प्रति आंदोलन करेल, हे नक्की आहे. तुम्ही करून टाका आंदोलन. पाकिस्तानी गणवेश नाहीये. नाही असं जे म्हणताय की संस्थांवर गुन्हा दाखल होणार, भारतामध्ये भारतीय गणवेशाचाच आग्रह धरणार ना. मूर्खपणासारखं काहीतरी बोलताय तुम्ही. समजलेलं नाहीये. भारतीय गणवेश म्हणजे पाकिस्तानी गणवेश नाहीये. तर आपण तो बिलकुल चालणार नाही. भारतीय नव्हे, हिंदूंचाच गणवेश तिथे चालेल. तुम्ही म्हणताय की गुन्हा दाखल करून संस्थांवर वगैरे तुम्ही वाद घाला, आमचं आव्हान आहे तुम्हाला, तुम्ही वाद घाला. समजला नसेल तर विषय एकदा समजून घ्या आणि मग अगदी प्रत्येक जण आपली भूमिका मांडताना दिसते. तृप्तीताई आंदोलनावर ठाम आहेत आणि साई संस्थांचे जे माजी विश्वास आहेत. अगदी तुमच्या सगळ्यांच्या भूमिका लक्षात आल्या. तांबेजी, तृप्ती देसाई, आनंद दवे, तुम्हा सगळ्यांच्या भूमिका लक्षात आलेल्या आहेत आणि संस्थांचं असं म्हणणं आहे की कुठेही आम्ही लोकांना किंवा भाविकांना सक्ती केलेली नाही, आम्ही आवाहन केलेलं आहे. मात्र तृप्ती देसाई यांचं असं म्हणणं आहे किंवा अनेकांचं असं म्हणणं आहे की हे आवाहन सुद्धा नको, यामधून अपमान केला जातोय भाविकांचा. त्यामुळे तृप्ती देसाई आंदोलनावर ठाम आहेत. या सगळ्यामध्ये आपण बघतोय की महेश जाधव हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. तृप्ती देसाई यांनी साई संस्थांच्या या बोर्डवरच आक्षेप घेतलाय, आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. तर आनंद दवे यांनी संस्थांची बाजू उचलून धरताना त्यांनी काही आक्षेपार्ह असेल तर थांबवलं पाहिजे, पण बोर्ड लावणं कुठेही अयोग्य नाही अशी भूमिका मांडलेली आहे. तर संस्थांची भूमिका सचिन तांबे यांनी मांडलेली आहे. तुम्हा सगळ्यांचे न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेमध्ये खास चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.